Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. आता जर मी हे पाऊल उचललं नाही तर पुढे माझा राजकीय भविष्य तर अंधर्मय आहे, पण माझ्यावरती अवलंबून राहणारा हा जो वर्ग आहे त्यालाही मी न्याय देऊ शकणार नाही. मला आठवते माझ्यातले काही मित्र सांगायचे, अरे सचिन भाऊ कुठे तुम्ही गेलात, पवार साहेबांबरोबर बसणारा माणूस तुम्ही आता या कालच्या पुरासारखा त्या मागे मागे उभा राहताना बघताय. पण एक गोष्ट नक्की आहे की त्यावेळी आम्ही सर्वांनी साथ दिली नसती तर ते कदाचित वरळीतून लढले पण नसते. तर मला एक समजत नाही की ज्यावेळी दुसऱ्या पक्षातून माणूस येतो आपल्याकडे त्यावेळी मात्र तुम्ही त्याचा स्वीकार करता आणि आपल्याकडनं तो गेला तर लगेच त्याला तुम्ही पदवी देऊन टाकता. मला वाटतं हा कुठचा न्याय. आमच्या मागे ठाकरे आडनाव नाहीये ना, आमच्या मागे त्या पवार आडनाव नाहीये. माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या घरातले 4 लोक माझे समाजाचे सोडून माझे एकही नाहीये. आम्ही सर्वजण रोज खड्डा खोदा आणि पाणी पिया. आम्हाला विहीर पण नाहीये की जिकडे जाऊन आम्ही थोडीशी हातात पाणी घेऊ शकतो आणि करू. म्हणजे एवढं कष्ट करून आम्ही इथपर्यंत आलेले आहोत. तर तीच अपेक्षा माझी आदित्यजींकडनं किंवा इतरांकडनं ही होऊ शकते की त्यांनी आपल्यातलं सहकारी पुढे जातोय, ठीक आहे, तो त्या व्यासपीठावरून का त्या व्यासपीठावरून, तर त्यांनी शुभेच्छा द्यायला पाहिजे होत्या. काय वरळीवरती कोणाचा 7-12 उतारावरती लिहिलेली वरळी नाहीये. नमस्कार, मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या महिन्याभरामध्ये महाराष्ट्रामधल्या घडामोडी आम्ही सतत तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि त्यावर आपण चर्चाही करतोय. आणि याच काळामध्ये आमची मुंबई तक बैठकही झाली, त्यामध्ये विविध विषयांवरती चर्चा झाली आणि साहजिकच आहे महाराष्ट्राची परिस्थिती, महाराष्ट्राचं राजकारण यावरही चर्चा झालेली आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यावर भाष्य केलंय, आदित्य ठाकरे त्यामध्ये आले होते आणि इतरही पक्षाचे लोक आणि आमदार यांनी त्याच्याबद्दल भाष्य केलेलं होतं. पण एक महत्वाची गोष्ट मुंबई तक बैठकपूर्वी झालेली होती ती म्हणजे शिवसेना युबीटीचे नेते, ते शिवसेनेचे नेते आपण म्हटलं पाहिजे, पण शिवसेनेचे आमदार, विधान परिषदेतले आमदार आणि आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू जवळचे समजले जाणारे सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आणि एवढंच नाही तर महाराष्ट्र विधान परिषदेला नवीन उपसभापतीही मिळाला, कारण विधान परिषदेमध्ये उपसभापती म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेना युबीटीने त्यांच्या विरोधात उमेदवारही दिलेला होता, पण नंतर त्यांनी उमेदवारी मागेही घेतली. त्यांच्या अभिनंदनाची भाषणंही झालेली आहेत. आणि एकूणच या सगळ्या प्रकाराकडे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बघितलं जात आहे. अनेक गोष्टींची चर्चा आहे, निष्ठेपासून ते राजकारणापर्यंत आणि राजकीय करिअर्स बद्दल सुद्धा या बाबतीतली चर्चा सुरू आहे. पण सचिन अहिर यांना मी जवळपास 25 वर्ष ओळखतो आणि त्यामुळे सचिन अहिर यांची भूमिका काय हे जाणून घेणं माझ्या मते अत्यंत महत्वाचं होतं. आणि आज सचिन अहिर माझ्याबरोबर आहेत आणि त्यांच्याशीच आपण ही चर्चा करणार आहोत. सचिन भाऊ, सगळ्यात आधी धन्यवाद की तुम्ही मुंबई तकशी या सगळ्या विषयावरती बोलताय. मला माहितीये की तुम्ही आता अशा पदावरती पोहोचलेला आहात की राजकीय भविष्य भाष्य करणं हे थोडंसं तुमच्यासाठी मुश्किल असणार आहे. पण शेवटी तुम्ही राजकारणामध्ये आहात आणि अनेक वर्ष राजकारणामध्ये आहात, तुम्ही काही नवीन राजकारणी नाही आहात. अशा परिस्थितीमध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला तुमची भूमिका ठेवणं, स्पष्ट करणं आणि विविध गोष्टींबद्दल तुमची मतं मांडणं हे अत्यंत आवश्यक असणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं त्याबद्दल ही चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे. पण सगळ्यात आधी मला सचिन भाऊ समजून घ्यायचं आहे की तुमची भूमिका काय होती ज्यावेळेस तुम्ही पक्ष बदलायचं ठरवलं, आणि जर तुमची ती भूमिका होती तर मग ही शॉक ट्रीटमेंट का, या बाबतीमध्ये अनेक पद्धतीने हा निर्णय घेता आला असता. नाही, एकतर मुळामध्ये मला आठवतं की 2014 साली एका कार्यक्रमाला पक्षप्रमुख त्यावेळीचे उद्धवजी आले होते महानगरपालिकेचा, कारण मी मंत्री होतो. आणि त्यावेळी पण देखील त्यांनी असंच गमतीने सांगितलं की सचिन, तुम्ही सारखं कार्यकर्ता या मुंबई शहरामध्ये काम केलं पाहिजे आणि तुम्ही शिवधनुष्य उचला. आणि तुम्हाला आश्चर्य असेल की त्यानंतर पण मी एक सर्वे केलं आणि मोदीजींची जी लोकसभेमध्ये जी असलेली लाट आहे ती विधानसभेपर्यंत पण कायम होती. पण त्यावेळी मी भूमिका घेतली की नाही, मी राज्याचा मंत्री आहे, या पक्षाने मला राज्यमंत्री केलेलं आहे, तर आपण अशा वेळी जर आपण गेलो तर आपण मतदार आणि विशेषतः पक्षाची आपण वेगळं करतोय असं होतोय. आणि तुम्हाला माहिती सांगतो की माझा सर्वे होता, आम्ही 3ऱ्या नंबरवर होतो. ती निवडणूक मी 2ऱ्या नंबरवरती येण्यासाठी मी लढलो. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जर ऑप्शन असतं तर त्यावेळीच मी घेता आला असता. 2019 साली ज्यावेळी आदित्यजींनी हा विचार मांडला त्यावेळी मला असं वाटलं की ठाकरे कुटुंबातला एक व्यक्ती ज्याला राजकारणात यायचं आहे त्याला साथ द्यायची का त्याला विरोध करायचा, आणि म्हणून मी तो
धाडसी निर्णय घेण्याचं काम त्या काळामध्ये केलं आहे. आताही समजा जर माझी इच्छा असती तर मी विधानसभेमध्ये पण देखील वेगळी भूमिका काढली, कारण आदित्यजींची निवड झाल्यानंतर मी सांगायची गरज नाही, आमच्या सर्वांचं योगदान होता, त्यात स्थानिक दुसरे आमदार होते त्यांचाही होता. पण मला विधान परिषदेची जी जबाबदारी 2 वर्षानंतर मिळाली, पण आम्ही संयम ठेवलं, काहीच त्याच्यात कुठे तक्रार नाही, प्रामाणिक काम केलं. जी जी जबाबदारी पक्षाने मला दिली ती चोख आणि प्रामाणिकपणे त्याच्यामध्ये काम करण्याची भूमिका मी आणि माझे सहकारी घेतली. असं नाही की या विधानसभेच्या वेळी पण देखील वेगवेगळ्या माध्यमातून काही चर्चा होत नव्हती का किंवा तसे निरोप आले नाही, अशातला भाग पण नाही, कारण मित्रपरिवार कॉमन ज्यावेळी असतो त्यावेळी तो सांगत असतो की तुम्हाला पण विचार केला पाहिजे. पण मी भूमिका घेतली की नाही, ज्या परिषदेमध्ये ज्यांच्या माध्यमातून मी निवडून आलोय आपण त्यांना साथ दिली पाहिजे. आणि यावेळीची निवडणूक तर अतितटीची होती, कारण तुम्ही बघितलं असेल की मिलिंद देवराजी हे लोकसभेचे खासदार होते आणि मंत्री होते. आणि मला आठवते की ज्यावेळी मी त्यांच्याबरोबर विधानसभेचा आमदार म्हणून काम करायचो, फार कमी लक्ष ते वरळीत द्यायचे, कारण तो विश्वास ते माझ्यावरती द्यायचे. असं असताना पण यावेळी त्यांनी आमदारकीला चुरस दिली. आणि अशा वेळी पण देखील आदित्यजींच्या मागे उभं राहून जी काही कमी जास्त का होईना, परंतु अटीतटीचा सामना करत असताना पण ती निवडणूक आपण त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम केलं. तीच भूमिका महानगरपालिकेला पण होती. पण आज या क्षणाला ज्यावेळी येत असताना माझ्यासमोर ज्यावेळी काही पर्याय आले, माझ्या राजकीय भवितव्यासाठी माझ्यावर अवलंबून असलेले, आता फक्त वरळी नाही राज्यभरामध्ये मी जे मंत्री म्हणून काम केलेलं आहे, माझा जो समाजाची जी लोक मी जोडू शकलो, सामाजिक न्याय म्हणून घेऊन काही चळवळीतली लोक जोडू शकलो, विशेषतः कामगारांचं आणि गिरणी कामगारांचे असतील, हे असंख्य ज्यावेळी या लोकांकडे जर मी पाहिलं तर त्यावेळी मला असं वाटलं की आता जर मी हे पाऊल उचललं नाही तर पुढे माझा राजकीय भवितव्य अंधारमय आहे, पण माझ्यावरती अवलंबून राहणारा हा जो वर्ग आहे त्यालाही मी न्याय देऊ शकणार नाही. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की पक्षाने दिलेली भूमिका म्हणजे अगदी फॉर्म भरायच्या काही क्षणा अगोदर पण मी विधान परिषदमध्ये सरकारच्या विरुद्ध भूमिका मांडत होतो. आणि मग मी त्यावेळी तो निर्णय, ज्यावेळी एवढा मोठा पदाचा बहुमान मला शिंदे साहेबांनी ज्यावेळी आणि श्रीकांत शिंदेजींनी ज्यावेळी चर्चा झाल्यानंतर दिलं, तर मला असं वाटलं की ही संधीचा सोना मी करू शकतो आणि त्या पदाच्या माध्यमातून मी माझ्या लोकांना न्याय देऊ शकतो. आणि मग मी ती भूमिका घेतली. एकूण असं दिसतंय की तुम्ही तुमच्या राजकीय भवितव्याचा विचार केला या सगळ्या परिस्थितीमध्ये, कारण सध्याची परिस्थिती बघता शिवसेना युबीटीकडे पुन्हा एकदा विधान परिषद तुम्हाला देता येईल नाही देता येईल या सगळ्या गोष्टींवरती प्रश्नचिन्ह आहेच आताच्या परिस्थितीमध्ये. पण त्याहीपेक्षा मला विचारायचं की हा निर्णय अचानक झाला का या बाबतीतली म्हणजे तुमची काही चर्चा आदित्य ठाकरेंबरोबर आधी झालेली होती का की हो अचानकच झालं की काय चाललंय? कारण 2022 मध्ये अचानक झाला, म्हणजे इनफॅक्ट नाही अचानक झाला, उलटा इनफॅक्ट हे सर्व झाल्यानंतर आपण जिल्ह्यामध्ये फिरलं पाहिजे. म्हणजे नाशिकमध्ये त्यांचा एक दौरा झाल्यानंतर मी त्यांना आग्रह धरलं कसं पुण्यालाही जायला पाहिजे आणि त्यांनी मान्य केलं. अर्थात पहिला दौरा हा फार मोठा होता, आम्ही ग्रामीण भागामध्ये जाणार होतो, पिंपरी चिंचवडमध्ये जाणार होतो, मग शहरामध्ये. पण वेळाअभावी आम्ही तो दौरा एकाच जिल्ह्यापुरता शहरापुरता आम्ही घेण्याचं काम केलं. आणि येताना जाताना पण पक्ष अजून आपण काय केलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला अगदीच बोलायचं झालं या काही गोष्टी जे आपल्याला बोलता येत नाही, मी तर एवढी भूमिका मांडली होती की साहेब आत्तापासूनच आपल्याला काही लोकांना सिग्नल द्यावा लागेल की तुम्हाला परिषदात तुम्ही असेल, तुम्हाला परिषद मिळाली तर ठीक, पण परिषदच्या प्रत्येक आमदारांनी एक एक मतदारसंघ जिकडे आपल्याला वाटते आपली ताकद आहे आणि जिकडे आघाडी म्हणून आपल्याला जर निवडणूक लढायची असेल तर त्या लोकांना आत्तापासून बांधणी करायला द्यायला पाहिजे, कारण जेणेकरून जी काही विकास निधी आपल्याला आता आहे ती विकास निधी त्या भागामध्ये निर्माण करून आपल्या आमदारांची संख्या वाढवली पाहिजे. ही भूमिका पण देखील माझी त्यांच्याबरोबर होती. म्हणून असं काही खूप अगोदर असं असता तर मी साहेबांचा दौराच केला नसता, असं असता तर मी ती नाराजगी सारखं एक वातावरण तयार केलं असतं, असंच असतं तर पक्ष संघटना शेवटपर्यंत BSTचा एवढा मोठा संप झाला, ते संपामध्ये पण देखील संघटना म्हणून घेऊन परत ती संघटना जिवंत करण्याचं काम केलं. 27 लोकांना अटक करण्यात आली, त्यांच्या अटकपूर्व जामिनीसाठी आम्ही सर्वजण लोकांनी मदत केली आणि तो संप यशस्वी रीतीने कसं माघार स्थगित करता येईल आणि त्यातून लोकांना कसं 2 पैसे मिळवून देता येईल ही भूमिका पण द्यावी देखील घेण्याचं काम. लोक म्हणतात की त्या संपाच्या वाटाघाटीच्या वेळेसच या सगळ्या चर्चा झालेल्या आहेत, कारण एक्झॅक्टली 2 दिवसानंतरच हे सगळं परिवर्तन झालेलं आहे. जर तुम्ही म्हणताय की अचानक ठरलं, लोक असं म्हणतात की त्या सगळ्या वाटाघाटीच्या दौऱ्या वेळेसच कुठेतरी ही चर्चा झाली आणि सचिन भाऊ नाही शाहील एक गोष्ट तर
नाही जी नाही, एक गोष्ट तर नक्की आहे की मला त्यांचं आकर्षण 2-3 गोष्टींमध्ये निश्चितपणे त्यावेळी झालं की एक आउट ऑफ वे काम करण्याची त्यांची भूमिका मला पाहायला मिळाली. म्हणजे एक अनुभव आला गिरणी कामगारांच्या घराच्या बाबतीत, हम्म. की गिरणी कामगारची घरं मुंबईत आपण देऊ शकत नाही, जागात नाही. हा जे अगोदर ठरलेला निर्णय होता, मग शेडू आणि वांगीला जे आहेत त्यांनी तो बदलून मुंबईत घर केली पाहिजे ही समिती त्यांनी नेमण्याचं काम केलं. म्हणजे थोडक्यात ते आमच्या या आंदोलनाला मोर्चाला कोणी सामोरे जात नव्हता. त्यावेळी मी स्वतः उदय सामंतांना सांगितलं, उदय सामंत, प्रसाद दाड हे दोन्ही आले, मोर्चाला सामोरे गेलेत. मी आग्रह धरला की नाही, राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री भेटलं पाहिजे. त्यांनी तशी रात्रीची वेळ आम्हाला दिली. दुसऱ्या दिवशी सविस्तर चर्चा केली आणि त्याच्यातून मार्ग काढला. म्हणजे एक व्यक्ती पदावर असताना हा विरोधी पक्षाचा आहे, ह्याला आम्ही जर ह्याच्या बाजूने जर निर्णय घेतला तर ह्याचा परिणाम होईल. अर्थात तुम्ही हेही बोलू शकता की ते आकर्षित करण्यासाठी त्यांनी घेतला, पण एवढा मोठा निर्णय घेतला हे स्वागत आहे. आणि तीच भूमिका BSTच्या बाबतीत होती, कारण कंत्राटी कामगारांना पगारवाढ देऊ शकत नाही नियमाप्रमाणे. पण आमचा आग्रह होता की हे संपाला जर स्थगिती करायचं असेल तर तुम्ही काहीतरी ते कंत्राटी कामगारांना द्या. त्यांनी आउट ऑफ वे जाऊन ते 2,000 रुपये पगार वाढ थेट महिन्यामध्ये दिवसाला प्रत्येक महिन्याला हे करून दाखवण्याचं काम केलं. तर तो आकर्षण तर होताच, पण राजकीय अशी चर्चा झालीच नाही, कारण ते त्यांच्या कामामध्ये होते. ही चर्चा हे सर्व लोकसभेचे खासदार झाल्यानंतर मग दरम्यानच्या काळामध्ये ज्यावेळी या सर्व घडामोडी झाल्या त्यावेळी त्यांच्याकडनं आल्यानंतर मी सकारात्मक तो निर्णय घेतला. नाही, पण एक गोष्ट राहतेच ना की तुम्हाला ज्या असं म्हटलं जातं की तुम्ही पक्षामध्ये आलात, तुम्हाला ताबडतोब पक्षामध्ये याही करता घेतलं गेलं की आदित्य ठाकरेंना 2019 मध्ये विधानसभा लढवायची होती वरळीमधनं, आणि त्यांना ती सीट सेफ हवी होती कुठल्याही पद्धतीने. त्यांना कुठल्याही पद्धतीने धोका नको होता त्या सीटवरती, कोणी असं चॅलेंजर नको होता, म्हणून सुनील शिंदेना विधान परिषदेत ऍडजस्ट केलं गेलं. तुम्हाला पक्षात घेऊन तुम्हालाही विधान परिषदेमध्ये पाठवण्यात आलं. ही चर्चा कितपत खरी आहे की त्यासाठी म्हणून तुम्हाला प्रायोरिटी त्या पद्धतीने देण्यात आलेली होती, आणि त्या बाबतीमध्ये तुमच्याशी चर्चाही झाली असेलच कदाचित? नाही, ते काय चुकीचं मला वाटत नाही की ते काय लपवण्यासारखी गोष्ट आहे. ते वस्तुस्थिती होती ना, म्हणून तर आम्हाला दोघांना अकोमोडेट करण्याचं काम केलं. पण तुम्ही हे लक्षात घ्या, मी 7 विभागाचा मंत्री होतो, मुंबई शहराचा अध्यक्ष होतो. असं असताना पण ज्यावेळी आदित्यजींचं नेतृत्व आहे त्यावेळी ते पार्लिमेंटरी म्हणून डेव्हलप झाले नव्हते. मला आठवते माझ्यातले काही मित्र सांगायचे, अरे सचिन भाऊ कुठे तुम्ही गेलात, पवार साहेबांबरोबर बसणारा माणूस तुम्ही आता या कालच्या पोरासारखा त्या मागे मागे उभा राहताना बघताय. मी कधी अपमानित नाही विचार केला. मी आदित्यजींच्या मागे साथ दिली, ते धावत होते तर मी त्यांच्यावर धावलो, खांद्याला खांदा लावला, कारण मला तो एक नेतृत्व डेव्हलप करण्याची एक संधी मिळत होती. माझा काही स्वार्थ नव्हता. जर असं असतं तर मी लगेच बोललो असतो की मलाही मंत्रिमंडळामध्ये घ्या, मी मंत्री राहिलो, हे राहिलोय. मी कधी तो स्वार्थ प्रकट पण नाही केलं. 2 वर्षानंतर ज्यावेळी ही उमेदवारी मिळाली मी स्वीकारण्याची भूमिका घेतली. पण मला एक मनामध्ये समाधान होतं की एक नेतृत्व तयार करण्याचं एक मोठा योगदान त्यांनी दिलं. अर्थात त्यांनी पण देखील तसं मला साथ दिली, विषय नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की त्यावेळी आम्ही सर्वांनी साथ दिली नसती तर ते कदाचित वरळीतून लढले पण नसते. त्यांना दुसरा मतदारसंघ शिवडी असेल किंवा तिकडे तिकडे जावं लागलं असतं. पण आता ते तुम्हाला गद्दार म्हणतात का? त्या दिवशी मुंबई तक बैठकमध्ये ते आले होते आणि त्यांना मी विचारलं की सचिन भाऊ का गेले तुम्हाला सोडून, तर टोन त्यांचा हाच दिसतोय की आम्ही एवढं मला वाटत मला आम्ही काय करू, कारण आमच्याकडे जेवढं शक्य आहे तेवढं नाही. काय कसं आहे, हां नाही, काय झालेलं आहे कसं असतं, म्हणजे मला वाटत नाही की ते असे बोलतील. पण समजा त्यांची अशी भूमिका असेल तर मला एक समजत नाही की ज्यावेळी दुसऱ्या पक्षातून माणूस येतो आपल्याकडे त्यावेळी मात्र तुम्ही त्याचा स्वीकार करता, आणि आपल्याकडनं तो गेला तर लगेच त्याला तुम्ही पदवी देऊन टाकता. मला वाटते हा कुठचा न्याय? आज समजा मला पद दिली, ते पदची चीज केली की नाही केली. मी 21 विधानसभेचा संपर्क प्रमुख म्हणून राहिलो, तन मन धन देऊन. 2च सीट फक्त जिल्ह्यामध्ये आम्हाला मिळाली, त्यातली 1 सीट बाबाजी काळेंची 52,000 मतांनी आणली. माहितीसाठी सांगतो, ठाकरे कुटुंबातलं कोणीही तिकडे प्रचाराला नव्हता. म्हणजे संजय राऊतजी आले, हे आले. मी शेवटी आदित्यजींना फोनवरती करून एक सभा घ्यायला लावली, तरी देखील ती आम्ही केली, कारण तो विश्वास माझा त्यांच्यावरती होता. आणि आम्ही कधी त्याची तक्रार किंवा
आम्ही असा हट्ट पण नाही धरला, कारण आम्ही समजून घेण्याची भूमिका घेतली की साहेबांचा इतर ठिकाणी वेळ महत्त्वाचा आहे आणि जेवढे आमदार निवडून आले त्यात सर्वात हायेस्ट मतांनी ती आली. या जिल्हा परिषदमध्ये स्वर्गीय दादा यांचा दुःखद निधन झाल्यानंतर एक वेगळी लाट होती. अशा लाटीमध्ये पण त्या जिल्ह्यामध्ये पण आम्ही 6 जिल्हा परिषद निवडून आणल्या, 11 पंचायत समिती आणल्या आणि आज सभापती आमचा आहे. म्हणजे कुठचीही ताकद रसद नसताना त्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम मी माझ्या ह्याच्यामध्ये केलं. मग मला असं वाटतं ते बोलताना असे बोलले की त्यांच्या बंधूंना BSTचं हे दिलं, पण बंधू नगरसेवक होते. त्यांनी उमेदवारीसाठी हट्ट धरलं नाही जसं बाकीच्यांनी हट्ट धरलं. मी सांगितलं की नाही, मला अडचण निर्माण करायची नाही. ज्यावेळी NGOचं नाव आलं तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की संकल्प प्रतिष्ठान तुमचं एवढं काम करतोय की माझी इच्छा आहे की तुमच्या ह्या NGOला हे करावं. आता स्वतःहून त्यांनी सांगितल्यानंतर NGO करा. यामध्ये माझ्या सो आणि माझी मुलगी आहे. त्यांनी NGOचं प्रभाग समितीमध्ये, ते फार छोटा आहे म्हणजे मी तर नाहीच बोलत होतो, पण ते देण्याचं काम केलं संस्था म्हणून. तर मग मी काय नाही, मी उद्या सांगितलं असं की नाही माझ्या मुलीला द्या, माझ्या भावाला द्या, पण मी निर्णय असं घेतलं की मी जर माझ्या भावासाठी भांडलो, मुलीसाठी भांडलो असं झालं तर पक्ष नेतृत्वावरती दबाव आणून त्यांना अडचण निर्माण अशावेळी करायचं ज्यावेळी मुंबई जिंकायची. आम्हालाही सांगण्यात आलं होतं ना की मुंबईत परत काय दोन्ही भाऊ येणार नाही, तुम्ही बघा विचार करा. पण आम्ही सांगितलं की नाही, ही लढाई आता मुंबईची आहे आणि अशावेळी आपण त्याच्या मागे जायचं नाही. मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो की माझ्यावरती पुणे महानगरपालिकेची जबाबदारी, पिंपरी चिंचवडची महानगरपालिका झाली, तिकडे कुठचाही मोठा नेता गेला नाही, मी गेलो. कारण राऊत साहेबांची पण प्रकृती ठीक नव्हती. असं असताना पण वरळी विधानसभेमध्ये 5 जे नगरसेवक निवडून आले, प्रत्येक नगरसेवकांनी तुम्ही जाऊन खाजगीत काहीतरी विचारा का माझं योगदान राहिलं की नाही राहिलं. मग आपण ज्यावेळी एवढं काय दिलं, पण ते दिलं त्याची चीज पण केली आहे ना, ते तुम्ही कसं विसरून चालणार. बरोबर आहे. तुम्ही आता 2022च्या बंडाकडे कसं बघता? आणि मग? मी कारण माझं 2022 मोठं मध्ये कार्यालय मला सोडून आठवतंय मी की इकडे आलो. भूमिका स्पष्ट म्हणजे होती. मी मुंबई शहराचा अध्यक्ष मंत्री राहिलो आणि असं सोडून मी इकडे आलो. असं आल्यानंतर पण मी कधी अपमानित सण असा विचार केला नाही. मी जी जबाबदारी दिली मी प्रामाणिक पार पाडली. आता मी ती त्याच्यामध्ये जर ती जबाबदारीपासून लांब जाण्याची भूमिका घेत असेल तर त्यावेळी अशी टीकात्मक किंवा काय आणि अशा बोलायला मी त्याच्याला जास्त महत्त्व देत नाही. त्याला कारण असं आहे की शाहीलजी, आता मला हे गल्लीतून राज्यामध्ये लक्ष द्यायचं आहे आणि मी जसं परत तुम्हाला सांगतो की खूप लोक माझ्यावरती अवलंबून आहे. खूप कामगार वर्ग, खूप तळागाळातली उपेक्षित लोक आहेत, ती आहेत ज्याला सामाजिक बांधिलकी म्हणून ते सरकारपर्यंत पोहोचू शकले नाही. मला असं वाटते त्यांना न्याय देण्याची संधी मला मिळाली आणि मी परत एकदा कौतुक यासाठी एकनाथ शिंदेजींचा करतो की त्यांनी ती दमक माझ्यामध्ये बघितली, त्यांनी ती चमक माझ्यामध्ये बघितली, म्हणून मला ही संधी दिली. आणि मी आभार मानतो की सर्व विधिमंडळ ते सर्व आमच्या पक्षाचे आमदार आहे की माझ्या नावाची चर्चा झाल्यानंतर सर्वांनी मान्य केलं की नाही ही चांगली गोष्ट आहे. यासाठी भाऊ, तुमची धमक काय ही शरद पवारांनी सुद्धा बघितलेली आहे, त्याच्यावरती मी येणार आहे खरं तर. पण त्यापूर्वी मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की 2022चा बंड मग आता तुम्ही कशा पद्धतीने बघता? कारण मला आठवतंय की त्या दिवशी ज्यावेळेस एकनाथ शिंदेबरोबर आमदार निघून गेले तेव्हा आदित्य ठाकरेंच्या पाठी उभे असलेले तुम्ही होतात. त्या सगळ्या व्हिज्युअल्समध्ये तुम्ही दिसता तिकडे की तुम्ही आदित्य ठाकरेंबरोबर फिरताय पूर्ण वेळ, किंवा उद्धव ठाकरे जिथे जात आहेत तिकडे त्यांच्याबरोबर दिसताय. माझा तर मत त्यावेळी होतं की त्यावेळी आम्ही जाऊन सुरतवरून त्यांना घेऊन यायला पाहिजे होतं आमदार. प्रयत्न केला ना त्यांनी त्यावेळेस. नाही, माझं तर मत होतं की त्यावेळीच आम्ही जाऊन सुरतच्या बॉर्डरवरती जाऊन आमदारांना घेऊन यायला पाहिजे होतं आणि त्यावेळी केलं होतं. पण ती मला असं वाटते त्याची कधीतरी वेगळी व्यासपीठावरती वेगळी चर्चा होईलच होईल. पण एक गोष्ट नक्की आहे की तुम्ही हे बघा की आम्हाला असं वाटत होतं की हे जे 40 गेलेत ह्यांच्याबद्दल जनमत एवढं विरोधात झालेले आहेत, मग त्यांना आम्ही पदवीच देऊन टाकली, 50 ओके एकदम ओके. असं असताना पण लोकांनी त्यांना निवडून दिले ना, तर लोकशाहीमध्ये निवडणूक हाच क्रायटेरिया आपल्याला पकडावा लागेल ना. लाडकी बहीण इज अ क्रायटेरिया ना फॉर दॅट, असं म्हटलं जातं. नाही, काही असेल पण एक लाडकी बहीण ही योजना तर आहेच आहे, शासनाची काय असेल, पण ते व्यक्तिमत्व म्हणून घेऊन व्यक्तीच्या मागे पण मतदार उभा राहायला तयार होतोय. हे आपण डोळेझाक कसं करू शकतो? म्हणजे हाही मॅन्डेट तुम्हाला नकारता येणार काय नक्की प्रॉब्लेम काय होतो ठाकरेंचा?
बघा आजही समजा नाही, जे पण खासदार ठाकरेंचा नाही, problem आज जे काय होतोय खासदार की पण गेले आता असं आहे त्या की खासदारांचं नाही ते खासदाराचं ते कॅलिबरच नाहीये असं तर आपण बोलू शकत नाही ना. प्रत्येकाने योगदान केलेलं आहे, त्यांना आपण असं नकारू शकत नाही. ठीक आहे, त्यांनी भूमिका वेगळी घेतली ती चुकीची असेल, मी घेतलेली भूमिका वेगळी असेल ती चुकीची असेल, पण त्यांचं व्यक्तिमत्व काहीच त्यांचं कॉन्ट्रीब्युशन नाही राहिलं असंतलं नाही ना. सर्वांनी आपापल्या स्तरावरती काम केलेलं आहे. नाही. आज मला सांगायचं जसं उदाहरण संजय पाटील ठाकरेंचं उमेदवार नव्हते, चुकतंय काय? संजय पाटीलचं काय? खूप नाव येतो म्हणून. संजय पाटील उमेदवार नसते तर कोण उमेदवार असता? ईशान्य संजय लीला मुंबईमध्ये शिवसेनेने कधीच केली नाही, कारण ती सीट नेहमी बीजेपी बरोबर राहिली आहे. पहिल्यांदा शिवसेनेचा खासदार BJP ची तिकडे राहिली. झालं. मी स्वतः त्यांचं कॅम्पेनिंग केलेलं आहे, स्वतः तिकडे गेलेले आहे. वेरेल्स तुम्ही बघा की देशाच्या पंतप्रधानांची तिकडे रॅली झाली घाटकोपर सारख्या भागामध्ये, जे मुंबईत कुठेही रॅली झाली नाही हो. तिकडे रॅली झाली. हो, हो, असं हो. असताना पण ती सीट खेचून आणली ना. हो. ती का? कारण संजय पाटील होता. म्हणजे आज तुम्ही समजा संजय पाटील चुकलाय किंवा तुम्ही बोलताय तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन तुम्ही असं कसं न करू शकता? ते होते म्हणून ती सीट आली, नाही तर ती आली पण नसती. नाही, पण मग असं काय ओमराजे होतंय की निंबाळकरला अचानक काय ठाकरेंच्या replacement आहे? आजूबाजूचे लोक निघून चाललेत, म्हणजे तुमच्या नाही ऐका ना, मी तेच विचारतोय की असं काय नक्की त्यांचं चुकतंय, कारण तुमच्या आधी ज्या उपसभापती होत्या नाही, नीलम मी गोरे, थांबवलं त्या नाही, सुद्धा तुम्हीच थांबले, ठाकरेंच्या मी नाही आजूबाजूला थांबलो. सतत दिसायच्या. म्हणजे नाही, मी असं म्हणतोय की शिवसेना भवनमध्ये त्यांच्या आजूबाजूला दिसायच्या, ज्या ते जिथे जातील तिकडे त्यांना तिकडे दिसायच्या, त्यांच्या अत्यंत जवळच्या मानल्या जायच्या. 2022च्या बंडाच्या वेळेस त्या त्यांच्याबरोबर शिंदेबरोबर गेल्या नाहीत. असे अनेक लोक आहेत की जे अत्यंत जवळचे मानले जायचे. अमेय घोले असतील जे आदित्य ठाकरेंबरोबर सतत दिसायचे. त्या दिवशी सुनील शिंदे म्हणाले की विचार केला पाहिजे की का नक्की अशा सगळ्या गोष्टी होत आहेत म्हणून. तर तुम्हाला काय दिसतंय की काय चुकतंय ठाकरेंचं? तुम्ही पवारांसाहेबांबरोबर पण काम केलंय, तुम्ही ठाकरेंबरोबर पण काम केलंय, काय नक्की चुकतंय त्यांचं असं वाटतं? ते मला असं वाटतं मी काय एवढा मोठा नेता नाही की त्यांनी त्यांच्या काय उणीवा आणि चुकी काढण्याचं, पण एक जसं त्यांच्या आमदारांनी सांगितलं की आत्मपरीक्षण केलं पाहिजे, ही गोष्ट नकारता येणार नाही. नीलमताईंनी त्यांची भूमिका ज्यावेळी ते गेले त्यावेळी बोललेलेच आहेत. पण मला असं जे वाटते, जसं म्हणजे मी माझ्या बाबतीत जसं बोलू शकतो की ज्यावेळी कुठचाही व्यक्ती इनसिक्युअर होतो तर त्यावेळी त्याच्यासमोर पर्याय असे डू अँड डाय. एक लक्षात घ्या शाहील, म्हणजे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो आमच्यासारखीची, आणि तुम्ही तर मला 25 वर्ष कव्हर करता, त्याच्या अगोदरपासून आपले संबंध राहिले. आमच्या मागे काय ठाकरे अण्णाव नाही आहे ना, आमच्या मागे काय पवार अण्णाव नाही आहे. माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या घरातले 4 लोक माझे समाजाचे सोडून माझे एकही नाही आहे. आम्ही सर्वजण रोज खड्डा खोदा आणि पाणी पिया. आम्हाला विहीर पण नाही आहे की जिकडे जाऊन आम्ही थोडीशी हातात पाणी घेऊ शकतो आणि करू. म्हणजे एवढं कष्ट करून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. तर त्यावेळी आम्हालाही काही लाईन्स ड्रॉ करावे लागतील ना राजकारणातले, आणि आम्हाला समजा जर आमच्या लोकांना एक लेगेसी तयार करायची तर आम्ही लेम लेगेसी देऊन कशी काय पुढची पिढी आमची जर यायची असेल सामाजिक क्षेत्रामध्ये तर कसं करायचं? तर कुठेतरी तो पॉलिटिकल इन्सिक्युअर होतो ना. आणि आता तर कुठच्या निवडणुका पण नाहीये, म्हणजे असाही कोण दोष देऊ शकत नाही की ही निवडणूक आहेत म्हणून हे गेले किंवा काय गेले. मला ज्यावेळी असं वाटलं की जेव्हा एक समोर अशा गोष्टी पर्याय आले त्यावेळी तो स्वीकारण्याचं काम केलं. आता पुढच्या निवडणूक 3 वर्षांमध्ये नंतर होणार आहेत लोकसभेची, त्यावेळी तो विचार होईल. एक त्या दिवशी पवार साहेबांचा तुम्हाला फोन आला, मी कुठेतरी बघितलं की पवार साहेबांनी तुम्हाला फोन केला होता, त्यामुळे तुम्ही त्यांना सांगत होतात की मी भेटायला येतो म्हणून. काय काय बोलले काय पवार साहेब? म्हणजे तुमचा अजून संपर्क आहे काय आहे? म्हणजे नाही, पहिला तर त्यांनी मला शुभेच्छा दिल्या म्हणजे सभापती झाल्याबद्दल, आणि कुठचा तरी एक ते विषय बोलत होते, मला तो आवाज येत नव्हता म्हणून मी स्पीकर फोनवर लावला. म्हणजे काय स्पीकर फोननी वरती दुसऱ्यांनी ऐकावं म्हणून मी लावलं नव्हतं, स्पीकर फोन. आणि म्हणून मग तुम्ही ते व्हिडिओ कोणीतरी प्रेसवाले असतील ते असतातच तिकडे, त्यांनी ते क्लिप करून लावलं. तर त्यावेळी मग त्यांना मला साहेब मी एक काम करतो, सुनीलशी बोलून मी वेळ घेऊन आपल्याला भेटायला येतो. म्हणजे सुनील म्हणजे सुनील रानडे. मग ते झालं, पण त्यांनी शुभेच्छा दिल्या. आणि मला असं वाटतं मॅच्युरिटी आहे, म्हणजे मला म्हणजे हीच मॅच्युरिटी आहे की आपल्यातला एक सहकारी समजा आता या पदावरती जर जात असेल तर त्याला शुभेच्छा द्यायला पाहिजे. आणि मला असं तीच अपेक्षा माझी आदित्यजींकडनं किंवा इतरांकडनं ही होऊ शकते की त्यांनी आपल्यातलं सहकारी पुढे जातोय, ठीक आहे, तो त्या व्यासपीठावरून का त्या व्यासपीठावरून, तर त्यांनी शुभेच्छा द्यायला पाहिजे होते असं मला तरी वैयक्तिक वाटत होतं.
मी बघायची मी म्हटलं तसं 25 वर्ष मी तुम्हाला बघतोय. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की सचिन अहिर हे प्रवाहाच्या विरुद्ध जाणारे म्हणून ओळखले जातात. 99 मध्ये ज्यावेळेस तुम्ही वरळीमधनं निवडणूक लढवली होती त्यावेळेस वरळी मतदारसंघ काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मतदारसंघ म्हणून काही अजिबात ओळखला जात नव्हता. काँग्रेस एनसीपीचं सरकार येईल आणि मी नाही एकमेव त्यावेळेस आमदार काँग्रेस होतो NCP पूर्ण एकमेकांच्या विरुद्ध लढत मुंबईमध्ये जे निवडून आलो. हो, पूर्ण मुंबईमध्ये त्यावेळेस दत्ता राणे तिकडचे आमदार होते वरळीचे, आणि शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती होती, तरी तुम्ही राष्ट्रवादी बरोबर जाणं पसंत केलं. आणि ते मला अजूनही आठवतंय कॅबिनेट 2003 मंत्री मध्ये त्यावेळेस होते, विलासरावांचं उच्च तंत्र शिक्षण सरकार मंत्री होते. कॅबिनेट मंत्री होते, बरोबर, कॅबिनेट मंत्री होते. ज्यावेळेस विलासरावांचं सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला, नारायण राणे, गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे काही आमदार त्या मातोश्री क्लबला ठेवले होते, तेव्हा त्या रेड तिकडे जी करण्यात आली तिकडे त्या धमक दाखवून तिकडे घुसून राणेंच्या समोर उभं राहून की आमचे आमदार तुम्ही का पळवताय हे तो, त्यामुळे त्यांना डायरेक्ट राणेंची दहशत होती विरोधी पक्षनेते असून सुद्धा. ते सचिन अहिर मला आठवत आहेत. पण कुठेतरी 2014 नंतर सर्व्हायव्हलसाठी म्हणून सचिन अहिरना प्रयत्न करावे लागत आहेत असं वाटतं का? म्हणजे त्याच्या पलीकडे अजून एक मला उदाहरण राहिलं माझं. ज्यावेळेस अजित पवार, मला आठवतंय की पवार साहेबांनी विधानसभेमधली मीटिंग होती त्यावेळेस शरद पवारच आमचे कसे नेते आहेत म्हणून तुम्ही तिकडे मोर्चा घेऊन गेला होतात. एक संघर्ष विदिन एनसीपी जो काय सुरू होता त्यावेळेचा त्याच्यामधला. तर ते सचिन अहिर मला दिसत आहेत, ते मी बघितलेत सचिन अहिर. 2014 नंतर कुठेतरी असं झालंय का की आता प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यात काही अर्थ नाही, जे सत्तेचं राजकारण ते करणं महत्वाचं आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजकीय सर्व्हायव्हल या दृष्टीने आता पावलं टाकली जात आहेत. नाही, 2014 नंतर पण मी परत उभं राहिलो. म्हणजे 2014 मध्ये मला वरळीकरांनी नकारलं म्हणून मी घरी बसलो नाही. ज्या दिवशी रिझल्ट आला त्या दिवशीच जाऊन मी कार्यालयात बसलो. कार्यकर्ते रडत होते, मी त्यांचा धीर दिलं आणि दुसऱ्या दिवशीपासून मी कामाला लागलो. आणि मी ते काम चालू ठेवलं जोपर्यंत 19ला आदित्यजी मला भेटले नाही आणि ती चर्चा झाली नाही. तर असं नाही की नाही, तो मी परत उभं राहून ती संघर्ष करायचा होता. पण शाईल हेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपण आमचं पीक आर बघता म्हणजे 99 ते 2014 पर्यंत, पण अनेक संघर्ष झाले ना, अनेक संघर्ष झाले. पण त्याच्या अगोदरचा जो आमचा संघर्ष काळ राहिलेला आहे तोही 15 वर्ष. मी वयाच्या 20व्या वर्षामध्ये सामाजिक क्षेत्रात सुरू केलं. 22व्या-23व्या वर्षी सरकारचं काय अडचण असते, सरकार कसं काय आपल्याला घेरू शकतो हे भोगणारेपैकी आम्ही आहोत ना. अनेक संघर्ष केले, अनेक आंदोलन केले, अनेक मोर्चे काढले, अंगावरती केसेस घेतलेत. म्हणजे या सर्व चळवळीतून आम्ही आलो. म्हणजे आम्हाला कोणीतरी आणून क्रेनमध्ये ठेवलं, जे आज दिसते किंवा आज असं भासवलं जातं. पण ती पार्श्वभूमी पण आपल्याला नकारता येत नाही ना. हां, हे करून पण 2019ला ज्यावेळी मी आदित्यजींवर राहिलो तेव्हाही तो संघर्ष काळच राहिला ना. कारण कोविड पिरियड होता, कोविडच्या कोर टीममध्ये मी होतो, CSR फंड करून एकत्रित करून गेलं. आणि तुम्ही बघा कुठेही त्यावेळी पण देखील अनेकांवरती आरोप झाले, पण कोणीही माझ्याबद्दल एकही याच्यातली गोष्ट आरोप करू शकत नाही किंवा केलं नाही. कधी मी त्या बाबतीत इन्व्हॉल्व नाही राहिलो. नाही तर उद्या जर सत्तेचं हे करायचं असतं तर कदाचित त्यावेळी पण मग अनेक गोष्टी करता आल्या असत्या. राज्याचे मुख्यमंत्री होते, मी गृहनिर्माण मंत्री होतो, मी अनेक काही फायदा किंवा अनेक गोष्टी करून घेता आल्या असत्या. पण कोणीही त्या टेनेचरमध्ये आज जेवढे विरोधक आहेत जे आज माझे सहकारी झालेले आहे, एकही जण हे सांगू शकत नाही की यांनी ॲडव्हान्टेज घेतलेला. तर मला असं वाटते तो संघर्ष पण आपल्याला डोळेझाक करता येणार नाही जे ते बघितलं. हां, आता एक एज फॅक्टर असतो, एक मर्यादा असते, एक समोर जे भविष्य जो आपल्याला दिसतोय तो आपल्याला दिसतोय की हे योग्य आहे का योग्य आहे. तर जिकडे योग्य आहे ते भविष्य दिसतोय आणि त्या भविष्याच्या मागे जाणं मला असं वाटते गैर नाही असं मला त्या क्षणाला वाटलं. आणि म्हणून मी तो फ्रॅक्शन ऑफ पिरियडमध्ये मी निर्णय घेतला. म्हणजे तुम्हाला अगदीच बोलायचं झालं तर मी माझ्या घरच्यांबरोबर पण चर्चा केली नाही असंही म्हणालं तर अयोग्य होणार नाही. मग मला असं वाटलं की नाही, माझे कलिक राहिलेले आहेत. निर्णय ज्या दिवशी झाला ज्या दिवशी मला फॉर्म भरतो म्हणून मी आदित्यजींना मेसेज टाकलं, अनिल परबजींना टाकलं, दानवेजींना टाकलं, जे माझे सहकारी राहिलेले विधिमंडळामध्ये परिषदामध्ये. रिप्लाय आले का तुम्हाला? हा, आले ना, रिप्लाय आले. माझा लांबलचक मेसेज होता, रिप्लाय शॉर्ट आला पण आला.
जाता जाता काय तुम्हाला KRA काय दिलंय आजकालच्या कॉर्पोरेट लँग्वेज मध्ये विचारायचं झालं तर काय KRA काय आहे तुमचा? वरळी KRA आहे, साऊथ मुंबई KRA आहे, आदित्य ठाकरेंना पणच घेतला होता शिंदे. मला कसं आहे की मला वरळी विधानसभेमध्ये नाही, मला गल्लीचं राजकारणातून आता राज्याच्या राजकारणामध्ये जाण्याची संधी मला असं वाटते आदरणीय एकनाथ शिंदेजींनी दिलेली आहे. श्रीकांत आणि आम्ही त्यांच्या खूप आयडियाज आहेत की संघटना वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे. खूप काही असे सामाजिक प्रोजेक्ट्स आहेत, शहरांसाठी राज्यासाठी काय करू शकतो का, मला असं वाटतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती इनपुट देईल. आणि अर्थात एक स्पष्ट सांगायला हरकत नाही, वरळी काय वरळीवरती कोणाचा 7-12 उतारावरती लिहिलेली वरळी नाही आहे. वरळीतला मतदार हा भौगोलिक बदलतोय हे तुम्ही लक्षात घ्या. आणि ज्या वरळीकरांनी मोदीच्या लाटमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करताना पण देखील पराभव केलं, पण तुम्ही हेही लक्षात घ्या की वरळी ही पारंपरिक कोणाची होती किंवा पक्षाची असं नाही, तर मी वरळीतून निवडून कसं येऊ शकलो असतो. तर वरळीतला डायव्हर्सिफाईड पण जो मतदार आहे आणि ट्रँग्युलर फाईट झाली तर जो काम करणारा व्यक्ती आहे त्याच्या मागे लोक राहतात. ट्रँग्युलर फाईट नाही झाली, 1-to-1 झाली तर मग असा परिणाम होतो, हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, वरळीतली कल्चरल हा जरी देखील तो आधार राहिला, पण भौगोलिक परिस्थिती यासाठी आहे कारण हाय राईज वाढत आहेत. आता तिकडचा जो पॉप्युलेशन आलाय तो ती चाळ, बिल्डी चाळ आणि ती जी ह्याच्यातला वर्ग आहेत त्याला एक पर्याय वर्ग तयार होतोय जो सर्वांसाठी चिंतेचा बाब आहे. कारण त्याला वॉटर, गटर, मीटर, सामाजिक काही लागत नाही. तो आपला आयडिओलॉजिकल त्याचे वेगवेगळे, म्हणजे आता तुम्हाला अगदीच बोलायचं झालं तर एका लोढा पार्कमध्ये 1-2-3 बूथ होतील. म्हणजे उद्या समजा त्यांनी ठरवलं का आमचा नगरसेवक यायचा आहे तर अशी सोसायटीचा पण एक नगरसेवक होऊ शकतो अशी परिस्थिती. तर भौगोलिक परिस्थिती बदलते, पण नक्कीच ज्यावेळी पक्ष जबाबदारी जी देईल तिथे घेणंच घेणं. पण तिकडे जे कोण उमेदवार असतील तर त्याला प्रचार करून निवडून आणणं हे माझं कर्तव्यच राहणार आहे. त्यासाठी निवळ बोलून दाखवून नाही तर काही कामं जी राहिलेली आहे. पण आदित्य काम करतायत की नाही? आदित्य आमदार म्हणून काम कसं करतायत? तुम्ही वरळीकर म्हणून काय सांगाल? नाही, वरळीकर म्हणून मी असं नकारू शकणार नाही की त्यांनी काहीच केलं नाही, पण पण एक गोष्ट नक्की आहे की आम्ही लोकांना सांगत होतो की तुम्हाला मंत्र्याला द्यायची गरज नाही, मंत्र्यालाच आम्ही आणू. ते काही प्रमाणावरती दुर्दैवाने झालं, काही प्रमाणावरती झालं नाही. मला असं वाटते माझी ती जबाबदारी राहील एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वाखाली की त्या लोकांचे जे प्रश्न आहेत ते तिथपर्यंत जात नव्हते, ते त्या लोकांना इथपर्यंत आणून त्यांचे प्रश्न सोडवण्याची भूमिकाही घेतली जाईल. आणि मुंबईमध्ये आम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, पुणे जिल्ह्यामध्ये कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. कालच मला आता परभणीतून लोकांनी सांगितलंय की काही लोकांची इच्छा आहे, नाशिकची इच्छा आहे. सॉरी, नाही, मुंबई इज अ मेन टार्गेट, कारण आपण बघितलं की अजूनही शिवसेना बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे. एक मला नक्कीच सांगावं लागेल की मला कष्ट करताना तरी दिसत आहेत. म्हणजे मी अगदीच कौतुक करतोय अशातला भाग नाही, पण मी जे पहिला पण ज्या पद्धतीने श्रीकांतला फॉलो करतोय आणि आताही मी बघतोय त्यांच्याकडे. 3 दिवस अगोदर ते नांदेडला होते, त्याच्यानंतर लगेच ते दुसऱ्या जिल्ह्यात गेले, बँगलोरला गेले, आज परत ते शिंदे साहेबांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते कारगिलला झालेले. तर पेशन्स, टाइम आणि एनर्जेटिक काम करण्याची जिद्द त्यांच्यामध्ये दिसते. आणि दुसरी गोष्ट महत्वाची जी आवडली की ते जाऊन सभा घेत नाहीये, ते जाऊन कार्यकर्त्याशी इंटरॅक्ट करत आहेत जिल्ह्यामध्ये. मला असं वाटते ते इतर पक्षांमध्ये पण व्हायला पाहिजे होतं. पक्ष बांधणीवरती एनर्जेटिक काम करताना ते त्यांना दिसत आहेत. आणि म्हणून येस. अजून विधान परिषदेचे लोक तुमचे सहकारी येणार आहेत तुमच्या बरोबर का? आता ते सध्या गुलदस्त्यात आहे, म्हणजे आम्हाला तर काही समजतच नाही कधी कोण जातं, पण बघा, एक तर लक्षात घ्या की त्यांच्यामध्ये पण अनरेस्ट तर नाहीये असं कोणी म्हणू शकणार नाहीये. ते लॉयल आहेत असंही काही लोक आहेत, त्याच्याबद्दल म्हणता येणार नाही. पण मला असं वाटतं जसं जसं वेळ येत राहील तर जसं पॉलिटिकल इन्सिक्युअर प्रत्येकाला वाटेल तर तो माणूस निर्णय घेईलच ना. कारण आज विधिमंडळामध्ये पण काही जी लोक जी आहेत सर्वच काही मूळ शिवसैनिक अशातला भाग नाही ना. अनेक लोक वेगवेगळ्या पक्षातून आलेले आहेत, ते पॉलिटिकल त्यांचा करिअर बघत असताना उद्या समजा त्यांना असं वाटलं तर तो निर्णय तेही घेऊ शकतील, आपण नकारू शकत नाही. पण आज काय लगेच वेळ आली आणि ऑपरेशन 2 आणि ऑपरेशन 3 हे जे काय तुम्ही नावं दिलेली आहे,
मला असं वाटत नाही. आणि तशी भूमिका काय एकनाथजींची किंवा अशी ती नाही. पण समजा समोरूनच जर कोण लोक जात असतील काय असेल तर कोण थांबवणार असंही राजकारणात चालत नाही. पण तूर्त तरी नाही मला वाटते. हम्म. हम्म. बघूया पुढची वाटचाल तुमची कशा पद्धतीने होते. पण आता तुम्ही महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती झालेले आहात आणि ती जबाबदारी मला असं वाटतं की अत्यंत महत्वाची आणि गंभीर स्वरूपाची जबाबदारी आहे. कामकाज कसं चालतं, विरोधी पक्षांना तुम्ही किती संधी देता, सरकारला कसं धारेवर धरता, या सगळ्या गोष्टींवरती भाऊ आमचं लक्ष असणारच आहे. पण त्याचबरोबर तुमची आयकॉनिक दहीहंडीचं जे आयोजन होतं त्याच्यावरती लक्ष असणार आहे. बघूया तुम्ही यावर्षी दहीहंडीचं आयोजन करता का. संकल्प ज्याचा तुम्ही उल्लेख केलात, वरळीच्या जांभोरी मैदानमध्ये अनेक वर्ष तुम्ही दहीहंडीचं आयोजन करायचं, यावर्षी तुम्ही करता का ह्याच्यावरती आपण लक्ष ठेवूया. पण आज तुम्ही माझ्याशी चर्चा केली आणि खुले दिलाने तुम्ही चर्चा केलीत भाऊ, त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. मला असं वाटतं की अनेकदा ही चर्चा आपल्याला करत राहावी लागेल. पुन्हा एकदा आपण भेटू. पण आज तुम्ही माझ्याशी बोललात त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद. धन्यवाद.